आरती अनंत भुजा विठू पंढरी राजा न चलती उपचार मने सारली पूजा आरती अनंत भुजा परेस नाही पार न पडे निगमा ठाई भुलला भक्ती भावे लाहो घेतला देही आरती अनंत भुजा विठू पंढरी राजा न चलती उपचार मने सारिली पूजा अनिर्वाच्य शुद्ध बुद्ध उभा राहिला नीट एका जनार्दनी पायी जोडली वीट वा एका रामा जनार्दनी पायी जोडली वीट आरती अनंत भुजा विठू पंढरी राजा न चलती उपचार मने सारिली पूजा विठ्ठला सद्गुरु निर्गुणा पारणा हि तव गुणा बसोनी माझे रसना हरिगुणा वर्णवी हरिगुण विशाळ पामनवद्वैत कृपा करून मी मूढमती दीन म्हणून केव भाकितसे तुमचा प्रसाद दाहलिया पूर्ण हरिगुण वर्णीन मी जान एका वंदितसे चरण सद्गुरूंचे आदरे आदिनारायण विद्य त्रिनाथ दत्त जनार्दन श्री एकनाथ शरण शरण एकनाथा शरण शरण एकनाथा शरण एकनाथा
हरिभक्तीला गो नितारी समस्था नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाबम जघन विहित पानिम मंडनम मंडनाना तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम सदय धवलहासं श्री विठ्ठलं चिंतयामि। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अतिभाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी। नमन माझे गजवदना नमन माझे गजवदना शांती ब्रह्म श्रीमंत श्री एकनाथ महाराज यांच्या गाथेतील आरती पर प्रकरणातील 3 चरणाचा हा अभंग संप्राप्त सेवेकरता निवडला आहे। विठ्ठला चातुर्मासाच्या निमित्ताने सुरू असलेला हा कीर्तन महोत्सव श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट पुणे यांच्या माध्यमातून या वर्षीच्या सप्ताहाचं आजचं हे प्रथम पुष्प माझ्यासारख्या एका वारकऱ्याच्या पदरात पडलंय। त्या निमित्ताने ट्रस्टमध्ये सर्वजण जे उपस्थित सहभागी कार्यकर्ते आहेत त्यामध्ये अध्यक्ष उपाध्यक्ष खजिनदार सेक्रेटरी आदी सर्वच या ठिकाणी उपस्थित आहे। बाहेर परिसरातून आलेले सर्व श्रोते मायबाप या ठिकाणी उपस्थित आहेत। पुणे जिल्ह्याचं भजन वैभव सगळा आज इथे उपस्थित आहे, लक्षात ठेवा। म्हणजे माझ्या अंतःकरणातील भाव असा आहे
आप्पा आणि अण्णा आलेत की हे भजन वैभवातले चंद्र सूर्य आलेत अशी माझी श्रद्धा आहे, लक्षात ठेवा. ते दोघंही या ठिकाणी उपस्थित आहेत. मी नाव घेणार नाही, कारण परंपरेमध्ये असं सांगितलं जातं, आदरार्थी व्यक्तीचं जर नाव आपण घेतलं तर त्यांचं आयुष्य कमी होतं. त्यामुळे आतापर्यंतच्या सर्वच कीर्तनामध्ये मी हा दंडक पाळलेला आहे, हाती के पाव में सबके पाव. आणि माझी उत्तरोत्तर इच्छा अशी आहे की हजारो विद्यार्थी ज्या भजन वैभवानं त्यांनी घडवलेत, ती प्रेरणा अनेकांना मिळावी याकरता त्यांनी अजून अनेक वर्ष जगावी, ही आमची इच्छा आहे, लक्षात ठेवा. त्या निमित्ताने दोन्हीही या ठिकाणी उपस्थित आहेत. आळंदीचं भजन वैभव आदरणीय गरुड गुरुजी या ठिकाणी उपस्थित आहेत. मेघराज महाराज आहेत, अजून सोबत आहेत. पखावजाच्या मृदंग क्षेत्रामध्ये खरं तर वैभवात पखवाज गोड वाजवला पाहिजे, साखरेसारखा. नाही कळलं? बरं. आणि आतीव ज्ञान भागवताचं ज्या उद्धवाला होतं, त्या उद्धवाला तालाचं सुद्धा ज्ञान असतं. भागवतामध्ये प्रसंग असा आहे, भागवतामध्ये ज्या वेळेला कीर्तन सुरू झालं त्यावेळा उद्धवाकडे ताल देण्याची पद्धत आहे. प्रल्हादस्तालधारी तरलगतितया चोद्धवम कांस्यधारी असं वर्णन आहे. उद्धवाकडे टाळ आहे म्हणून टाळ कुणीही घेऊ नये बरं का. ज्याला टाळ दाखवता येतो त्याने टाळ घ्यावा, हे मर्म ज्याच्याकडे, असे उद्धव बापू सुद्धा या ठिकाणी आहेत. सर्वच जण आहेत, सगळे ज्ञानोबाराय, तुकोबाराय, नाथराय, नामदेवरायांप्रमाणे मला पूज्य आहेत. सगळ्यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून कीर्तनाला आरंभ. विठ्ठला 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 विठ्ठला. खरं तर नाथ महाराजांच्या गाथेतील हा अभंग आहे. काही ठिकाणी अपवाद म्हणून हा अभंग रामा जनार्दनी यांचा सुद्धा म्हटला जातो. पण रामा जनार्दन आणि एका जनार्दन हे भिन्न नाहीतच, लक्षात ठेवा. कारण हे दोन्हीही जनार्दन एकाच परंपरेचे आहेत. रामा जनार्दन यांचं अजरामर झालेलं काव्य म्हणजे आरती ज्ञानराजा आहे, लक्षात ठेवा. का तर नाथ महाराजांनी एवढी श्रद्धा, नाथ महाराजांनी ज्या वेळेला आळंदीला ज्ञानोबारायांची लुप्त झालेली समाधी जेव्हा पुन्हा समाजासमोर आणली, तेव्हा त्या समाधीची उपासना रामा जनार्दन यांनी केली, लक्षात ठेवा. आणि त्यांच्या अंतःकरणातनं निर्माण झालेला भाव म्हणजे आपण जी आरती गातो ती आरती आहे. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेवेती साधू संत मनोवेदला माझा, हे रामा जनार्दन यांचं अजरामर झालेलं काव्य आहे. दुसरी आरती ही परंपरेमध्ये सांगितली जाते. दोघांचीही रामा जनार्दन, जनी जनार्दन आणि एका जनार्दन एकच परंपरेचे पाईक आहे, ती म्हणजे दत्त परंपरा. दत्तात्रय प्रभूंचे शिष्य किती असा जर प्रश्न केला तर फार कमी लोकांना माहिती आहे की दत्तात्रय प्रभूंचे शिष्य किती. पण दत्तात्रय प्रभूंचे गुरु किती असा प्रश्न निर्माण झाला की सगळ्यांना उत्तर देता येतं. किती आहे? 24 आहे. का बरं 24 आहेत का? अजिबात नाही म्हणाले. जो जो दयाचा घेतला गुण तो म्या गुरु केला जाण. गुरुस आले अपारपण जग संपूर्ण गुरु दिसे. ज्याच्याकडनं जो जो गुण घेतला तो कोण आहे? लक्षात ठेवा. एखाद्या मुलीला स्वयंपाक येत नसेल, शिकवणारी ती त्याची. एखाद्याला चॅटिंग कशी करावी हे कळत नसेल, अरे ज्याने शिकवलं तो त्याचा गुरुच आहे की, लक्षात ठेवा. मोठ्या पुडीला छोटी पुळी कशी तोळावी, आता याच्या पुढे बोललंच पाहिजे का? मग वाईट क्षेत्राचं असू द्या किंवा चांगल्या क्षेत्रातलं, ज्याच्याकडनं जे जे शिकला ते गुरु आहेत. या न्यायानं दत्तप्रभू म्हणतात जगसंपूर्ण गुरु दिसे. पण त्यांचे शिष्य किती आहेत असा प्रश्न निर्माण होतो. तेव्हा सांगा किती आहेत? मोठी माणसं गबाळ गोळा करत नाही बुवा. आमचे दादा सांगायचे, बडंगे दादा, मोठी माणसं गबाळ गोळा करत नाही, लक्षात ठेवा. हां, आता वारीत एक मित्र भेटला मला माझा. तो म्हणला माझ्या वारीमध्ये दिंडीमध्ये मी 5000 माळा घातल्या, माझे 5000 चेले. म्हटलं काय तुला? असू दे आता, नाही कळलं. नाही महाराज, शिष्य करी पाप भोगावे गुरुसी, हे सूत्र आहे, लक्षात ठेवा. दत्तात्रय परंपरा, परंपरा
शिष्य तिसरा केला खरा कलियोगी जनार्दन शिष्य तिसरा केला खरा कलियुगी जनार्दन शिष्य तिसरा केला खरा कलियुगी जनार्दन शिष्य केला कलियुगी दत्तात्रय परंपरा सहस्रार्जुन यदूत सरा जनार्दन शिष्य तिसरा केला खरा कलियुगी 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 तीन शिष्य आहेत दत्तप्रभूंचे. किती? तीनच आहेत. नाथ महाराज ठसा सांगतात. दत्तात्रय परंपरा, सहस्त्रार्जुन पहिला शिष्य, दुसरा सहस्त्रार्जुन, यदू दुसरा, यदू महाराज हे दुसरे शिष्य आहेत, आणि तिसरे शिष्य आहेत जनार्दन स्वामी. ते 40 गावचे देशपांडे आहेत, लक्षात ठेवा. तीनच शिष्य आहेत. आपल्या गुरूंनी 3 केले म्हणून जनार्दन स्वामींनी सुद्धा 3च केलेत. कळालं का? एवं परंपरा प्राप्य. हा, एथ वडील जे जे करीती. 3 शिष्य आहेत. त्यातले पहिले जनी जनार्दन, दुसरे एका जनार्दन, तिसरे रामा जनार्दन. 3च आहेत. म्हणून ही आरती त्यांची गायली जाते, विख्यात आहे. पण नाथ महाराजांच्या गाथ्यामध्ये सुद्धा ही आरती प्रकरण आलेलं आहे. जो भाव ज्याला घ्यायचा तो घ्या. परंपरा एकच असल्यामुळे कुणाचीही आरती चालू शकते. आरती प्रकरणातला हा अभंग आहे. आणि खरं तर आरत शब्दाचा अर्थ आहे रममान होणे. कुठल्याही देवतेची पूजा आरतीशिवाय परिपूर्ण होतच नाही, लक्षात ठेवा. मग परिपूर्ण होत नाही, मग सप्ताहाच्या सांगतेला तरी घ्यावं की, म्हणजे परिपूर्णच होत नाही. तुम्ही सुरुवातीलाच कशी घेतली? माझ्या अंतःकरणातला भाव असा आहे, आमच्या नाशिकचं वैभव काव्य तीर्थ वेदांत वाचस्पती जगन्नाथ अण्णा पवार चातुर्मासाच्या कीर्तनाला 4 महिने या आरतीवर कीर्तन करायचे. बोल, 4 महिने. पहिली 3 कीर्तन मी लहान होतो, आरती या शब्दावरच बोलले, लक्षात ठेवा. आता एवढं जर मी बोललो तर आरती होईल तुमची. आपलं असू द्या. फक्त आरत होणे, त्या भगवत सेवा करत असताना त्या भगवत तत्वाशी रममान होणे. हा, लक्षात ठेवा. कारण अगोदर पूजा करत असताना तू वेगळा आणि मी वेगळा असा भाव आहे. पण आरत या शब्दामध्ये तू आणि मी एकच आहे असा भाव आहे, लक्षात ठेवा. मी तू पण जाऊ दे दूरी, मी तुम्हाला जाऊ दे दूरी, मी तू पण जाऊ दे दूरी, मी तुम्हाला जाऊ दे दूरी. एकची घोंगडी पांघरू हारी, एकच घोंगडी
जाऊ दे दुरी हे आरत होणं आहे, लक्षात ठेवा. आधी आम्ही भेद केला, तू माझा स्वामी, मी तुझा रंग, तू वेगळा आहे मी वेगळा आहे. पण आम्हाला कळालं, पाहता न दिसे वेगळी, विको कमी करा. हो का? आता आमची इच्छा आहे, मी तू पण जाऊ दे आणि एकची घोंगडी पांघरूवरी आम्ही एकच आहोत. विचारा जगतामध्ये जीव कोण आहे? जीव भगवंताचा अंश आहे, लक्षात ठेवा. आत्मदृष्ट्या तू दासोहम, जीवदृष्ट्या तदंश कहा. हा लक्षात ठेवा. जीवदृष्टीने आम्ही दास आहे, पण आत्मदृष्टीने त्याचे अंश होत, त्याच्यापासूनच निर्माण झालोत, म्हणून तो आणि मी एकच आहे. आरत शब्दाचा अर्थ आहे. हा, आधी भेद केला, आम्हाला वेगळी दिली, तुला चांगली आहे घोंगडी. हा लक्षात ठेवा. कानोबा तुझी घोंगडी चांगली, आम्हासी का दिली वांगुली रे, आम्हासी का दिली वांगुली रे, तुझी घोंगडी चांगली. एक वेगळी करायची. नवा ठाई फाटून गेली, नवा ठाई फाटून गेली, तू ती आम्हासी दिधली रे, दिदली रे, कानोबा तुझी घोंगडी चांगली, कानोबा तुझी घोंगडी, कानोबा तुझी केला, पण आम्हाला कळल्यावर मात्र तू आणि मी बाप रखुमादेवीवर विठ्ठलेन त्वत्पदी वृत्ती मिनलेली, याला आरत होणं म्हणतात, लक्षात ठेवा. एकच आहे तो आणि मी नाही दुजा, या न्यायाप्रमाणे आरत शब्दाचा अर्थ आहे. म्हणून आज आरतीमध्ये पद्य आहे. आरती काय आहे? गद्य आहे का पद्य आहे? ए पोरांनो, आता व्याकरणच कळत नाही पोरांना, गद्य पद्य कशाचं कळायचं, लक्षात ठेवा. पद्यामध्ये माणूस लवकर आकर्षित होतो, गद्यामध्ये होत नाही. नाही कळलं? त्या साहित्यामध्ये बाळम भट नावाचे एक मोठे साहित्यिक होऊन गेले. त्या बाळम भटांना 2 मुलं होती. आपल्या साहित्याचा अधिकारी कुठल्या मुलाला करायचं त्यांना प्रश्न पडला, तेव्हा त्यांनी सांगितलं, दोघांनी काव्य करा. मुलांनी विचारलं, कशावर काव्य करायचं? आपल्या दारामध्ये सुकलेलं झाड आहे याच्यावर काव्य करा. एका मुलाने, मोठा होता, त्याला वाटलं गादीचा अधिकारी मीच आहे. नाही कळलं? गादीचा अधिकारी मोठा नसतो, अधिकारी असतो. नाही कळलं? हां, त्यानं सांगितलं, काय नाही म्हणले बाबा, आत्ता करतो म्हणले, लगेच तुमच्या समोर. काय? शुष्को काष्ट तिष्ठती द्वारे, कोरड झालं म्हणले काव्य. लहान मुलगा मात्र अधिकारी होता, त्याने सांगितलं, काही नाही बाबा, नीरस तरुवरे द्वारे तिष्ठती. काय? कुठलं गोड वाटलं ऐकायला? हां, म्हणून पद्य गोड असते, लक्षात ठेवा. मी जर तुम्हाला सांगितलं लाईटबॉय साबण वापरा, ऐकाल का तुम्ही? आणि हेच जर ॲडव्हर्टाईजमध्ये ऐकलं तर लोक लगेच ऐकतात, आरोग्याचे लक्षण करीतो लाईट बॉय, लाईट बॉय. लोक ऐकतात लगेच. का? कशात आहे? पद्यात आहे, लक्षात ठेवा. म्हणून आरती हे प्रकरण गद्यात आहे. मला हे सांगायचं आहे, यामध्ये स्वर आहेत, यामध्ये ताल आहेत आणि यामध्ये भावना आहे.
म्हणून आरती आहे, लक्षात ठेवा. ही आरती सांगत असताना त्याच्यामध्ये अलंकार आहे. अलंकार शब्दाचा अर्थ आता आपण घालतो ते तसे नाही, अनेक अलंकार आहेत. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या उपाधीने भगवंताला गौरवलेलं आहे, अनेक अलंकार. कधी कधी त्याला अलंकारिक भाषेमध्ये मैंद म्हटलंय. मैंद म्हटलंय, काय म्हटलंय? मैंद हा खरा गळा कापू म्हटलंय. हा, किंवा मैंद आला पंढरीसी. मैंद म्हणजे ठकवणारा. कधी कधी त्याला रूपकानं भूत म्हटलंय. भूत असं तसं भूत नाही म्हणलंय. कसं आहे? मोठं भूत आहे, मोठं. पंढरीचे भूत मोठे आला गेला धरती वाटे, आला गेला धरती वाटे, आला गेला धरती वाटे. पंढरीचे भूत मोठे आला गेला धरती वाटे, आला गेला धरती वाटे, आला गेला धरती वाटे. त्याला अलंकारानं काय म्हटलंय? कधी कधी भूत म्हटलंय. भूत म्हणजे भूत म्हटलं का लगेच लोक दचकतात. अहो साध भूत, आता भूतच राहिले नाही. आमच्या लहानपणी आम्हाला धाक दाखवायचे आमचे आधी आजोबा. गप झोप, नाहीतर बरं ते भूत असं भूत म्हणत नव्हते नाजूक, भोकाड येईल म्हणायचे. अजूनच घाबरायचं. आता भूत राहिली नाहीत. का? माणसं भूतापेक्षा अवघड वागायला लागली, लक्षात ठेवा. म्हणून भूत घाबरून पळून गेली माणसाला. किती किती कळस आणलाय खाली, किती कळस आणलाय सांगा. हा, 2-2.5 वर्षाची मुलगी सुरक्षित नाही, हा नीचपणाचा कळसच आहे. भूत सुद्धा लाजली हो. मोठं भूत आहे म्हणले, तेथे जाऊ नका कोणी. कधी कधी रूपकानं भूत म्हटलंय, कधी कधी वैद्य म्हटलंय. वैद्य एक पंढरीराव, अंतर्भाव तो जाणे, तो वैद्य आहे. कधी कधी त्याला महाराज सार्वभौम म्हटलंय. पंढरपूर पाटणी गा महाराज सार्वभौम. वारकरी चालीशिवाय नाही महाराजाचं. कधी कधी त्याला म्हणत असताना गाभा म्हटलंय. कशाचा माहितीये का? कमलदलाचा नाही, चैतन्याचा गाभा म्हटलंय, लक्षात ठेवा. हा, विटेवरी उभा चैतन्याचा गाभा, त्रैलोक्याची शोभा पांडुरंग. कधी कधी त्याला म्हणत असताना अनेक प्रकारांनी, अनेक प्रकारच्या उपाधी आहेत. पण आज त्याला उपाधीने गौरवलंय एका विशिष्ट नामाने पहिल्या चरणामध्ये. आरती दास अनंत भुजा, आरती अनंत भुजा, अनंत भुजा, आरती अनंत भुजा, आरती अनंत भुजा. विठो पंढरी राजा, विठो पंढरी राजा.
अनंती अनंत पूजा म्हणे पूजा म्हणे पूजा पूजा आरती आनंद पूजा एवढा शब्द महत्वाचा आहे. अनंत भुजा हा अलंकार आहे. खर तर अनंत भुजा शब्दाचा अर्थ ज्या ज्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी तो आपल्या कार्यामध्ये सक्षम आहे असा तो. कुठेही तो आहे. जे जे दृष्टी दिसे हरिव्यापक सर्वत्र समाना. सगळीकडे हा. तो इथेही आहे आणि तो तिथेही आहे. जो द्वारकेत आहे तोच गोकुळात आहे आणि जो गोकुळात आहे तोच पंढरपुरात आहे. लक्षात ठेवा तोच. हा संत हे तसेच आहेत महाराज. कलियुगामध्ये आलेत ते द्वापारातही आहेत ते त्रेतायुगातही आहेत. नाथ महाराजांच्या चरित्रामध्ये एक प्रसंग असा आहे. राणू नावाचा एक हरिजन व्यक्ती होता आणि त्याने नाथ महाराजांना श्रद्धा बोलवून दाखवली. महाराज माझी इच्छा आहे की तुम्ही माझ्याकडे जेवणाला यावं. नाथ महाराज होते ते सर्वत्र समदृष्टीने पाहणारे होते. लक्षात ठेवा. म्हणून तर वाळवंटातलं पोर नेऊन दिलं ना. बाकीचेही ब्राह्मण तिथून जात होते पण त्या मुलाला उचललं नाही महाराज. का? समभाव नाही. ते बाकीचे बघितले काय असं करायचे. छे 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 असे कसे करावे हो नाही का? उन्हातच पडू दिलं. लक्षात ठेवा. नाथ महाराज समदृष्टीचे आहेत. उचलन घेऊन गेले. त्या राणूनं सांगावं महाराज ब्राह्मण भोजन घालावं एवढी आमची परिस्थिती नाही महाराज. आम्ही हीन आहोत. बरं नुसते हीन नाहीत आम्ही दीन आहोत. आमची परिस्थिती नाही पण आमची इच्छा आहे तुम्हाला थोडं खाऊ घालावं. नाथ महाराज म्हणले येतो की काही हरकत नाही. जा म्हणले तयारी कर. 5 दिवसानंतर म्हणले द्वादशी आहे. द्वादशी सारखी तिथी नाही म्हणले. सर्वस्वाचं पुण्य मिळेल. जा म्हणले द्वादशीला तुझ्याकडे येतो. आता महाराज आपल्याकडे येणार आहे. एखादा मोठा माणूस जर आपल्याकडे येणार असला आणि तो शांत बसला असं कधी घडलं का? नाही कळलं तुम्हाला? तो अख्खी गल्ली गोळा करतो. लक्षात ठेवा. हे येणार आहेत या 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 बसा आमच्या खुर्च्यांवरती असं बोलवत असतो. लक्षात ठेवा. कोणी साधा माणूस आता महाराज येणार म्हटल्यावर त्यांना सगळ्या गावाला ती बातमी गेली बुवा. आणि हरिपंडिताला ही बातमी कळाली आणि हरिपंडिताने महाराजांना सांगितलं महाराज आमची विनंती आहे उद्या सवळ्यामध्ये मी आमंत्रण घेतलेलं आहे. तुम्ही त्या ठिकाणी जेवायला जायचं नाही. मी जिथे आमंत्रण घेतलंय तिथे जायचं. नाथ महाराज म्हणले हरकत नाही. हरिपंडिताला वाटलं आता काम झालं आपल्याकडे बाबा जेवणार आहेत. आठवण देण्याकरता तो राणू पुन्हा वाड्याच्या बाहेर आला. महाराज उद्या आमच्याकडे जेवायला यायचंय बरं का? नाथ महाराज म्हणले येतो की म्हणले. हा हरिपंडित ऐकत होता. बाबा अहो सवळ्याचा हो येतो की म्हणले. नाही कळलं. दोघांनाही उत्तर दिलं. आता बाबा जाऊ नये म्हणून हरिपंडितजी सकाळीच निघाले स्नानाला. बरोबर स्नान करून आल्यावर संध्येला सोबतच बसले आणि संध्या झाल्यानंतर बाबाला धरून स्वतःच घेऊन गेले सवळ्याच्या ठिकाणी जेवायला. आणि दार बंद केलं आणि रूममध्ये बसवलं. आत्ता पात्र वाढतो म्हणले. दार बंद केल्यानंतर नाथ महाराज जेवायला हरिपंडिताबरोबर बसले. बाकीच्या ब्राह्मणांना वाटलं नाथ महाराज हे तिथे जाणार नाहीत आता त्याची फजिती होईल म्हणून काही गेले तिकडे बघायला. काय कसे चालले हो. तिकडं बघितलं तर तिकडंही नाथ महाराज जेवायला बसले होते. लक्षात ठेवा. ते तिकडं बघितले आणि त्यांनी अहो 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 गंगाधर बंद ऐकलत का?
अहो ते त्या रानूकडे जेवण करतात. रानूकडे नाही म्हणले, त्या मानूकडे जेवताय तो, आपल्या ब्राह्मणाकडे. दोन्हीकडे होते. याचा अर्थ काय? जे समबुद्धीने सर्वांशी वागतात ते सगळ्या ठिकाणी राहतात. विठ्ठला आणि हे विष्णू अवतारी प्रत्यक्ष नाथ महाराज असल्यामुळे त्यांना काय कमी आहे लक्षात ठेवा. काय शक्य आहे? तसं भगवंताचं स्वरूप आहे की तो सगळीकडे त्या समभावाने राहतो. पण त्याला आज नाथ महाराजांनी एक उपाधी दिली आहे. ती उपाधी आहे अनंत भुज. अनंत. अनंत हे एक नाव गणपतीचं पण आहे बरं का. हां, अनंत हे एक नाव नागाचं सुद्धा आहे. हां, आणि अनंत हा एक देवाचा अवतार सुद्धा आहे. लोकांना माहिती नाही, लक्षात ठेवा. आपल्याला एवढंच माहिती आहे अनंत म्हणती माझी या स्वामी ते अनंत गुण त्याते म्हणून या. अरे बाबा, अनंत हा एक नाग सुद्धा आहे. अनंतम वासुकी शेषौ पद्मनाभं च कंबलं धार्तराष्ट्र शंखपालं तक्षकं कालियं तथा. अनंत हा पहिला नाग आहे 9 नागामधला. म्हणून तर अनंत चतुर्दशी झाली की आपण हातामध्ये किंवा गळ्यामध्ये एक वस्तू बांधतो बघा. काय म्हणतात त्याला? अनंतच म्हणतात. त्याची वृत्ती वेगळी आहे. म्हणून हा अनंत कधी कधी प्रसादाच्या रूपाने सुद्धा आहे. अनंत नामाचा हा काला. पण अनंत भुजाचा अर्थ लावायचा कसा? ज्या अर्थी अनंत भुज आहे त्या अर्थी त्याच्यापेक्षा मोठा नाही. कळालं का? मग त्याच्यापेक्षा छोटा छोटा जर विचार करा तर तो असा करा. पहिला अर्थ आहे ज्याला काहीच नाही. रंग नहीं, रूप नहीं, नहीं वर्ण छाया, निर्गुण निराकार तू चिरगुराया. मैं गुलाम, मैं गुलाम, तुझा गुलाम आहे देवा. तुला काहीच नाही म्हणले. काहीच नाही. सत्य ज्ञानानंत गगन प्रावर्ण म्हटलंय त्याला, लक्षात ठेव. काहीच नाही. ज्ञानोबर आहे. सगुण म्हणो की तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे. तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे. 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 तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे. तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे. तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे. सगुण निर्गुण एको गोविंदू रे. एको गोविंदू रे. तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे. तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे. तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे. तुझ सगुण निर्गुण रे. काही नाही. त्याच्यापेक्षा खालची स्थिती त्याला हातच नाही, त्याला पायच नाही. लक्षात ठेवा. बिनु पद चलही सुनही बिनु काना. तुलसीदास म्हणतात पायही नाही, हातही नाही म्हणले. मग ही त्याची पहिली स्थिती आहे. दुसरी स्थिती आहे द्विभुज. कसा आहे हा? 2 भुजाचा आहे. लक्षात ठेवा. करकटेवरी 2 भुज, हे द्विभुज आहे. द्विभुज स्वरूपामध्ये उचलोनी देवाने आलंगिला. नामदेवरायाचं मोठं चरित्र आहे. चतुर्भुज स्वरूपामध्ये तो सुद्धा आहे बरं का. गरुडावर बैसोनी माझा हा हरी अवतार आहे. हा हरी चतुर्भुज आहे. लक्षात ठेवा. हा, अजून हाच विठ्ठल चतुर्भुज झाल्याचा पुरावा देतो तुम्हाला. विठ्ठलच चतुर्भुज झाला बरं का. प्रसंग असा आहे, सांगूच का? ऐका. प्रसंग असाही एकदा
साधन द्वादशी आली एकेकाळी, साधन द्वादशी एके दिवशी आली म्हणाले. आणि स्वाधन द्वादशीच्या पहाटे चोखोबाराय उठले आणि चोखोबाराय आपल्या कांतेला सांगू लागले, चोखा म्हणे कांते स्वयंपाक करी, आता येतील हरी पारणे असे म्हणले. हे सांगत असताना तिथून एक ब्राह्मण चालला होता आणि त्या ब्राह्मणानं ऐकलं काय, चोखोबाच्या घरी देव जेवायला येणार आहेत म्हणले. हा, तव ती मात एका ब्राह्मणाने ऐकली आणि जाऊनी दिवाण असे सांगितले. दिवाण म्हणजे पूर्वी ब्राह्मणांचा एक दिवाण असायचा, किती दक्षिणा आली त्याचा काही टक्के भाग त्याने त्या दिवाणाने घ्यायचा. त्या दिवाणाला सांगितलं, अहो 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 ऐकलं काय म्हणले, काय चोखोबारायाकडे देव जेवायला जाणार आहेत म्हणले. हा, चांगल्या एका धष्टपुष्ट ब्राह्मणाला बोलवलं, माझ्याकडे बघू नका, जा म्हणले, कस काय जीव घालतो देवाला बघ म्हणले. नेमके देव तिथं गेले होते, लक्षात ठेवा. देव म्हणले, चोखा भूक लागली म्हणले, बाबा पहिले वाढ. अहो म्हणले, देव अजून व्हायचंय म्हणले, ताजं ताजं दही काढले, देऊ का म्हणले. चालतंय म्हणले, आण बर का. चोखा मेळी पाजी आले दही, आणि दही पाजत असताना त्या ब्राह्मणानं पाहिलं देवाच्या पितांबरावरती गटा 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 पित असताना तर ते दही सांडलं बुवा. आणि त्या ब्राह्मणाने त्या चोखोबारायाला जे मडकं धरून देवाला पाजत होता त्या हाताला असं आसुडलं. चोखोबाराय म्हणतात, का हो विठोबासी दही पाजत असताना का माझ्या हाता आसुडले, माझ्या हाताला का धक्का दिला म्हणले. चोखोबारायाला म्हणले, धक्का का दिला तुला सांगतो म्हणले, चल म्हणले, तू उचललं पंढरपूरला महाद्वारामध्ये घेऊन आले महाराज. चोखोबाराय रडतायत. का रडतायत माहितीये का, ब्राह्मणाने हाताला मारलं म्हणून रडत नाही, माझा देव उपवाशी राहिला म्हणले, दही पिता पिता म्हणून टाहो फोडला. लय अवघड शब्द आहेत, लक्षात ठेवा. नामदेवरायाचे म्हणती या महाराने देव बाटविला म्हटले, देव बाटविला म्हणले. तू बैलानं म्हणले, बैलाला याचे दोन्ही पाय बांधा, बैल उधळून द्या म्हणले, पूर्ण पंढरपुरात पळवून आणा बैल, सगळं अंग सोलाटलं पाहिजे. चोखोबारायाची कांता माग माग आली, अहो माझ्या धन्याला मारू नका म्हणले, काय पाप केलंय त्यांनी. नाही म्हणले, ते बैलाला बांधलं, पण त्या बैलाच्या मानेवरती एक लाकडाचं असतं बघा, त्याला काय म्हणतात तुमच्याकडं, जूत म्हणतात का, तिथं देव प्रकट झाला आणि चारी हाताने देवानं जूत धरलं. लक्षात ठेवा, किती, चारी हाताने. हे फक्त दिसतंय कुणाला, नीट आहे का, चोखोबारायाला, चोखोबारायाच्या पत्नीला. मी सांगतोय म्हणून मला, तुम्ही ऐकताय म्हणून तुम्हाला, बस बाकी कोणाला दिसत नाही. लक्षात ठेवा, हे पुरुष सुक्त स्त्री सुक्त सगळे गडगाप, कोणालाच दिसत नाही. मग मात्र चोखोबारायाची कांता राग अनावर झाला, म्हणले, खाईल्या फेडिल्या याचा हा उपकार, आणि दुबळीचा भ्रातर मारू पासी म्हणले, लाज वाटते काय तुला. हात काढी परता, जाय म्हणे इथून परता, जाय पोट पोचण्या येथून या. काय काय शिवी दिली, लक्षात ठेवा. जाय म्हणले इथून निघ. चोखोबाराय रागवलेत. चोखा म्हणे, रांडे विश्वाचा जनिता आणि संतांचा देखना विठू माझा, त्याला काय माहिती बोलती वय म्हणले तू. बाकीच्या ब्राह्मणांना कळच ना हो काय चाललंय नेमकं. नेमकं नागपूरला कधी गेले कळालेच नाही, आपलं गुवाहाटीला कधी गेले कळालेच नाही. लक्षात ठेवा काय भानगड आहे ते. बाकीचे ब्राह्मण म्हणले, आम्ही सगळेजण इथं, तुम्ही कोण तिघ एकमेकांशी दोघं बोलता, काय भानगड आहे. चोखोबारायाची पत्नी म्हणाली, तुमचे डोळं फुटलेत काय म्हणले, तुम्हाला दिसत नाही का चारी हाताने यानं दूध धरलंय म्हणले. अनंत ब्रह्मांडे दयाचे उदरी, अनंत ब्रह्मांडे दयाचे उदरी, अनंत ब्रह्मांडे दयाचे उदरी, अनंत ब्रह्मांडे
ब्रह्मांडे जयाचे उदरीन तेने चहू करी धरियले. ज्या वेळेला ब्राह्मणांनी खूप मारलं बैलाला, पण बैल पुढे जाईना, लक्षात ठेवा, कारण बैल निष्ठावान होता. नाही कळलं? बैल निष्ठावान होता, लक्षात ठेवा. फडाचा असू द्या नाही तर गडाचा असू द्या, कशाचा असू द्या, बैल निष्ठावान होता, लक्षात ठेवा. अजिबात तिकडचा नव्हता बैल. बैल निसटला नाही. शेवटी एवढं मारलं, हा ओढीता आसूड बैलाची पाठीन मारिता हिमपुटी थोर झाली, पण बैल एक पायर पुढं शरकेना. मग लक्षात आलं, ही म्हणते ते खरंय. अनंत ब्रह्मांडे जयाचे उदरीन तेने चहू करी धरियले. आणि त्या वेळेला मग चोखोबरायांची चोखा मेळ्याची ऐकोनी करुणा. देवा म्हणले, तुम्ही धरलंय, यांना दर्शन द्या म्हणले. सगळ्या ब्राह्मणांना दिसलं भगवंताने चतुर्भुज रूपानं दूध धरलंय. तेव्हा चोखोबरायाची मुक्तता झाली. याला म्हणायचं चतुर्भुज विठ्ठला विठ्ठल 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 मी अनंत भुजच सांगणार आहे फक्त. आता द्विभुजाची कथा आहे, चतुर्भुजाची आहे, षडभुजाची सुद्धा आहे माझ्याकडे बरं का. अष्टभुजाची सुद्धा आहे, षोडशभुजाची सुद्धा आहे. पण हे सांगायला 4 महिने पाहिजे नाही का. आपली वेळ संपली आहे, जवळजवळ 6 ते 8 झालंय. पण आता तरी सांगतो तुम्हाला. षडभुज हे विष्णू प्रधान दत्त आहेत. कोण आहेत? हे विष्णू प्रधान आहेत. दत्त 2 प्रकारचे आहेत. एक शिवप्रधान दत्त आहे, एक शिव अवतारी आहे, आणि दुसरे विष्णू अवतारी आहे. काशाय वस्त्रम करदंडधारिणम कमंडलू पद्मकरेण शंखम चक्रम गदा भूषित भूषणाढ्यम श्रीपादराजम शरणम प्रपद्ये. हे विष्णू अवतारी षडभुज आहेत. शिवप्रधान सुद्धा आहे. माला कमंडलुर्धक्कर पद्मयुग्मे मध्यस्थ पाणियुगुले डमरू त्रिशूले यस्यस्त ऊर्ध्वकरयोः शुभशंख चक्रे वंदे तमत्रिवरदम भुजषट्कयुक्तम. हे शिवप्रधान दत्त आहे. येतो थोडं थोडं कामापुरतं ऐका. आता हे षोडश प्रधान नाही, पण सहस्त्रपद सहस्त्रभुज सुद्धा देव आहे, लक्षात ठेवा बरं का. चक्रधरा विश्वंभरा चक्रधरा विश्वंभरा गरुड ध्वजा. पुढं काय बोला? सहस्त्रपादा. अर्थ काय लावायचा? सहस्त्र पायाचा. सहस्त्र करा, सहस्त्रभुज. पण द्विभुज नाही, चतुर्भुज नाही, षडभुज नाही, षोडशभुज नाही, अष्टभुज नाही, सहस्त्रभुज नाही म्हणले.
या ठिकाणी त्याला उपमान दिलाय अनंत भुज. म्हणजे जो अनंत स्वरूपानं नटलेला आहे आणि त्या अनंत स्वरूपामध्ये नटत असताना अनंत भक्ताच्या ठिकाणी अनंत कार्याचं रक्षण करण्याकरता जो तत्पर आहे तो परमात्मा. म्हणून हे देवा, आम्ही तुला एका अलंकारानं उपमानित केलं, आरती अनंत भुजा. पण तू असा असला तरी तू पंढरीचा राजा आहेस. काय आहेस? हा लक्षात ठेवा, राजा आहे महाराज. तो साधा नाही बरं. राजा बोले दल हाले. अहो मग त्या राजाचं नामदेवराय नाथरायांनी तर फारच लांब नेलं. मृत्यू लोकी एक नगर. आता ह्या मृत्यू लोकामध्ये कुठं पंढरपूर, सागर में घागर, कुठं शोधायचं? मग महाराज थोडं जवळ जाऊन बोलतात, जम्बू या द्वीपा माझी. आता जम्बूद्वीप सोपा आहे का? जम्बूद्वीप छोटा आहे, किती मोठा आहे? आशिया खंड म्हणजे जम्बूद्वीप आहे. आता कुठं शोधायचं? मग महाराज म्हणले, मी तुम्हाला लाईव्ह लोकेशन सांगतो डायरेक्ट. भीमा तिरी एक वसविले नगर, त्याचे नाव पंढरपूर रे. येथील मुखाशी चार भुजा त्याची, पाहिला 16,000 रे. पाहिला 16,000 रे. तिरी एक वसविले नगर, त्याचे नाव पंढरपूर रे. तेथील मोकासी चार भुज त्यासी, बाईला 16,000 रे. महाराज म्हणतात असा तो आहे लाईव्ह लोकेशन. भीमा तिरी एक वसविले. आता सापडतंय, नदीच्या तीरावरचं सापडतंय, लक्षात ठेवा. नाही कळलं? फेकलं जरी तरी तीराला लागतंय. नाही कळलं का? हां, हे तीरावरचं आहे म्हणले. आता पुढचं ऐका, असा जरी असला तरी तो तिथला राजा आहे. हा, पंढरपूर पाटणीगान महाराज सार्वभौम, लक्षात ठेवा. किंवा कानडा राजा पंढरीचा, 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 सावळा देखील आनंद. असंच गोड वाटत नाही तर आपले सावळा देखील आनंद.
अरे देखला नाही बाबा, ते फाकला लक्षात ठेव, तो निघून गेला तिकडे. गोड म्हणाव, कसं म्हणाव. कानडा, कानडा शब्दाचा अर्थ आहे न कळणारा असा अनाकलनीय राजा. म्हणून विठू पंढरी राजा, पंढरीचा नाही म्हटलंय बरं का, पंढरी राजा म्हटलंय, लक्षात ठेवा. म्हणून कधी कधी पंढरी हे उपमान या देहाला सुद्धा देता येतं, म्हणून तो या देहाचा सुद्धा राजा आहे, विठू पंढरी राजा. पण तुझी परिस्थिती अशी आहे, नचलती उपचार, याला उपचारच लागत नाही, लक्षात ठेवा. याला उपचारही लागत नाही आणि याचा उपचारही करावा लागत नाही. नाही कळलं? काही देव असतात त्यांचा उपचार करावा लागतो. हा, कळलं तुम्हाला? लक्षात ठेवा. आणि मग त्यांचा उपचार घ्यावा लागतो, निंबू, धागा, दोरा. आमचा विठोबा तसा नाही. तुका म्हणे पाणी अंगारात याचा, तुका म्हणे पाणी अंगारात याचा, भक्त कानोबाचा तोही नाही, तुका म्हणे पाणी अंगारात याचा, तुका म्हणे पाणी अंगारात याचा, भक्त कानोबाचा तोही नाही. ऐकलंय का कधी पंढरपूरच्या महाराजांनी तुम्हाला अंगारा, धुपारा, लिंबू, नारळ दिलाय? अहो, कीर्तनानंतर भेटलेलं नारळ सुद्धा एखाद्या यजमानाला महाराज देत नाही, घरी घेऊन जात आहे, लक्षात ठेवा. हे आमच्याकडे चालतच नाही हो. तो का म्हणे पाणी अंगारा दयाचा, आणि भक्त कानोबाचा तोही नाही. तो देवाचा भक्तच नाही म्हणले जो हे कुटाने करतो. हा, म्हणून आमच्या देवाला उपचार लागत नसालती उपचार. मग एकच मने सारीली पूजा, त्याला फक्त मनानं केलेली पूजा आवडते. मनोमय पूजा हेची पढिये केशी राजा, हेची पढिये केशी राजा, हेची पढिये केशी राजा. पढ़िए केशी राजा, हेची पढ़िए केशी राजा, हेची पढ़िए केशी राजा. आम्ही तुझी आरती करतो. फक्त आरती का देवाची करायची याची मीमांसा करतो आणि थांबतो. आरती अनंत भुजा विठू पंढरी राजा, नचलती उपचार मने सारिली पूजा. आरती अनंत भुजा विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव विठोबा
भुजा आरती अनंत भुजा आरती अनंत भुजा भुजा आरती अनंत भुजा दुसरी विठू पंढरी राजा राजा विठू पंढरी राजा विठू पंढरीचा राजा विठू पंढरीचा राजा न चलती उपचार न चलती उपचार मने सारी पूजा पूजा हाँ मने सारिली पूजा रे मने सारिली हे सारी सारिली सारिली पूजा मन सारिली सारिली पूजा सारिली मने सारिली मने सारिली पूजा मने सारिली पूजा मने सारिली पूजा मने मने सारिली पूजा मने सारिली पूजा मने मने सारिली पूजा
थांबतो. आरती का करायची तर ऐका, धर्मशास्त्र सांगतं आरती कुणाचीही करायची नाही. 5 जणांची आरती करायची. किती? 5 जणांची बरं का. ऐकता ना तुम्ही? आमच्या नाशिककडच्या बाया आरती करत नाही, आरत्या करतात. तुम्हाला खोटं वाटेल, आमच्याकडे एक बाई आहे गिरजा मावशी म्हणून, ती एक आरती सुरू केली का तिला 2 तास लागतात थांबायला. तिला 57 आरत्या पाठ आहेत. पण त्यातल्या त्यात माणसाने 5 जणांची आरती करावी. किती? 5. येडाई, म्हसोबा, हा हे असलं नाही म्हणले काही बरं का. मग ऐका, आता तुम्ही गणपती मंडळावाले म्हणतील पहिले गणपती. नाही नाही, थांबा, मी सांगतो. धर्मशास्त्र असं आहे, 5 जणांची आरती करायची. पहिली तुळशीची. कोणाची? तुळशीची. दुसरी ग्रंथाची. तिसरी तीर्थाची, मग कुठलीही असो. हा, चौथी संतांची, 5वी देवाची. बास, बाकीच्यांच्या आरत्या करायच्या नाही. पहिली तुळशीची. नाथ महाराजांनी तुळशीची आरती लिहिली. प्रातःकाळी तुझे उत्तम रूप दर्शन केलिया जाईल पाप, पूजन केलिया प्राप्त वैकुंठ, तीही लोका माझी तू माय श्रेष्ठ. जय देवी जय देवी जय माय तुळशी, जय माय तुळशी. नाथांनी लिहिलेली तुळशीची. रोज तुळशीला पाणी घालायचं, प्रदक्षिणा करायची. नाही आरती तर दर्शन तरी घ्यायचं. महाराज पाप जातं, लक्षात ठेवा. हा, घरातून सकाळी तुळशीचं दर्शन घेऊन पाणी वाहून प्रदक्षिणा करून जे बाहेर जातात ना, त्यांचा कधीच ॲक्सिडेंट होत नाही, लक्षात ठेवा बरं का. कारण तिचं स्मरण पूजन केलेल्याला सुखरूप घरी परत आणायची जबाबदारी तुळशीची आहे, लक्षात ठेवा. हा, आमचे दादा होते भडंगे दादा, ते म्हणायचे आता महाराज लोक तुळशीला पाणी घालत नाही, यांचे ॲक्सिडेंट होतात म्हणूनच होतात, नाही का. पाणी घालत नाही म्हणूनच त्यांचे ॲक्सिडेंट होतात, लक्षात ठेवा. असो, ज्याचे त्याचे माथा आपण करावी ती कथा केलं पाहिजे. नित्य नेमन आम्ही. दुसरी ग्रंथाची. आपल्याला जे ज्ञान देतात त्या ज्ञाना देणाऱ्या ग्रंथाचं आपण ऐश्वर्य जपलंच पाहिजे. भागवताची आरती आहे, गीतेची आरती आहे, अनेक आहेत. तीर्थाची आरती, जे तीर्थ आपलं पाप घालवतात त्या तीर्थाची आपण काय केली पाहिजे. बघा तुम्ही, प्राईम मिनिस्टर सुद्धा काशीला गेल्यावर तिथं गंगा आरतीला, जे जे काशी करून आले त्यांना विचारा. म्हणजे संध्याकाळी गर्दी कुठे असते? कुठे असते? गंगा आरतीला. हा, तीर्थाची आरती केली पाहिजे. चौथी संतांची. का? कारण ते संत तुका म्हणे पापे जाती या न्यायाप्रमाणे त्यांची आरती करा. आणि 5वी देवाची. मग त्या देवामध्ये पहिली गणपतीची म्हणा, दुसरी विठोबाची म्हणा, काय असेल तो क्रम, या न्यायाप्रमाणे देवाची. म्हणून ही त्या 5 प्रकरणातली 5वी आपण देवाच्या आरतीचं ध्रुवपदाचं चिंतन केलं. करत असताना जर काही चुकलं असेल तर वाणीचा दोष आहे, चांगला असेल परंपरेचा आहे, एवढंच या ठिकाणी विदित करतो. ज्या संतांनी आपल्याला हे सगळं सांगितलंय त्या संतांचा आपल्याला जप करायचा आहे. खरं तर रामा जनार्दन महाराज हे ज्ञानोबा रायांच्या समाधीचे उपासक आहेत बरं का. रामा जनार्दन महाराजांना प्रत्यक्ष ज्ञानोबा रायाचं दर्शन आहे. काय सांगतो मी तुम्हाला, न भूतो न भविष्यती. समाधी विवरामध्ये 3 दिवस नाथ महाराज ज्ञानोबा रायांबरोबर थांबले. हा विश्वातला चमत्कार आहे. कुठलेच संत इथून पुढे होणार नाहीत की जे समाधी विवरात जातील. आणि नाथांच्या मागचे कुठलेही संत असे नव्हते की जे समाधी विवरात ज्ञानोबा रायांबरोबर थांबले. म्हणून जी समाधी समाजासमोर आणली त्याचा पूजनाचा भाव प्रकट करून रामा जनार्दनांना ज्ञानोबा रायांचा साक्षात्कार झाला. म्हणून आरती ज्ञानराजा ही आरती समाजामध्ये अजरामर झाली. त्यात महाराजांच्या भजनाने आजच्या कीर्तनाची सांगता करायची आहे. पायात खेटर असतील तर काढा. परत विनंती आहे, लक्षात ठेवा, आपल्या मस्तकी तेच आले तो, इथं तरी ते येऊ देऊ नका. सगळ्यांनी भजन करा. महाराज ज्ञानेश्वर माव, पेट वाजवा टाळ. महाराज ज्ञानेश्वर माव, महाराज ज्ञानेश्वर
महाराज ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ